इतकी झणझणीत अंडा मसाला करी 2 वेळा मी भाकरी वाढून घेतल्या. हॉटेललाही लाजवेल अशी घरगुती एक करी आज आपण बनविणार आहोत. आणि हा एकदा मसाला तुम्ही ट्राय केला ना तर परत साधी अंडा कढी कधीच बनवणार नाहीत. आणि हे बघा अंडा करीला इतकी छान अशी मस्त तर्री आलेली आहे. चला आज आपण बनवूया सिंपल मसाला. तर तव्यावर मी थोडेसे कांदे आणि ते पंपकिनच्या बिया आणि बदामसुद्धा टाकलेले आहे. तर तुम्ही कधी बदाम टाकून हा मसाला तयार केला आहे का अंडा कढीसाठी? मला कमेंट करून नक्की सांगा. थोड्या लाल मिरच्या, अद्रक, लसूण, जिरा, थोडं लवंग आणि काळे मिरेसुद्धा मी छान भाजून घेतले आणि मग त्याचा मसाला तयार केला. आता एका फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर बारीक हिरव्या मिरच्या बारीक कट करून, कांदे, टमाटर, तेजपत्ते, थोडं जिरा वगैरे टाकून छान परतून घेतलं. आणि हा आपला जो आहे ना सिक्रेट मसाला, बदाम पेस्ट वगैरे टाकलेला, तो मस्त असा यामध्ये टाकला आणि मस्त परतून घेतला. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर आणि आपले बेसिक मसाले, तिखट, मीठ, हळद टाकला. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, किती झणझणीत खाता तेवढं. आम्ही झणझणीतच खातो त्यामुळे मी थोडं जास्त तिखट टाकलं. छान मिक्स करून घेतलं आणि अंडे इकडे मी छान असे उकडून ठेवले आणि थोडे बारीक म्हणजे 2 तुकडे करून घेतले. तुम्ही हवं तर 4 तुकडेही करून घ्या. आणि मस्त वरून थोडी अशी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपले हे बॉईल केलेले एग टाकले. त्या अगोदर थोडं मी इथे एक मोठी वाटी पाणी टाकलं, जास्त पाणी नाही टाकायचं. त्यानंतर यामध्ये मी हे बघा एग टाकलेले आहेत उकळलेले आणि अर्धे कट करून घेतले. त्यानंतर 2 ते 3 मिनटं छान अशी उकळी येऊ दिली. मस्त अशी तर्रीदार अंडा करी इथे तयार झालेली आहे. आणि आपण यामध्ये बदाम टाकले त्यामुळे इतकी छान टेस्ट येते ना. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ही अंडा करीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान रेसिपी, हटके रेसिपी पाहण्यासाठी. चला बाय बाय. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. चला बाय. गरमागरम भातासोबत